आपण अशा संदर्भात कर्मचारी असल्याचं निवेदन दिलेलं आहे. आम्हाला आजीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत काही गोष्टी तुमच्याच माध्यमातून आपल्या माध्यमातून भेटल्या की बाबा एक सिरीज कुठेला विकला काय एवढं काय म्हणजे तुमच्याच माध्यमातून आम्हाला तर ह्या गोष्टी लसूण बाबा शेतकरी 29,000 सभासदाच्या अस्मितेचा शेतकऱ्याच्या परपंचाचा विषय हा. तर हा कारखाना आजीनाथ सहकारी साखर कारखाना हा आजीनाथ सभासदच राहिला पाहिजे, सभासदांचाच राहिला पाहिजे, तालुक्यातल्या जनतेला पाहिजे, तालुक्याच्या कुणाला पुढे येऊन घ्यावा अशी आमची स्वाभिमान शेतकरी संघटनेची व शेतकऱ्याची इच्छा आहे की बाबा हा कारखाना तालुक्यातले कोणी पुढाऱ्यांनी घेऊ द्या पण तालुक्यातल्याने घेऊ द्या, कारण हा कारखाना विकला गेला नाही पाहिजे, भाड्याचा तोड दिला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याने घेऊ द्या, नेत्यांनी घेऊ द्या, शेतकऱ्यांनी घेऊ द्या, पैशाचं सक्षम माणसाने घेऊ द्या असं आमचं म्हणणं आहे. आता तसं कोणी घेत नसेल तर राजकारणाचा बळी ठरेल. राजकारण ह्यात करूच नाही, नेत्यांनी करू नये. राजकारणाचा बळी ठरेल का? नाही ह्यात राजकारण आता तर करू नये, कोणत्या नेत्यांनी करू नये, उलट सपोर्ट करावं. एखाद्या आपले शेतकरी व्यापारी आहेत, बिझनेसमॅन आपल्या तालुक्यात आहेत की शेतकऱ्याची पोरं पैसे देणारी चालविणारी 10 वर्षाच्या करार जे काय नियमात असेल ती तुम्ही करार द्या ना, पण बाहेरच्या माणसाला विकता कशाला? आज 29,000 सभासदाचा विषय हा. आता काय याच्यावरती आपलं काय आंदोलन किंवा इतर काय कशाच पाऊल का आपण? हो, आम्ही पूर्ण ताकदीने स्वाभिमान शेतकरी संघटना आंदोलन करणार. कारखाना विकला हा विकला तर निवेदन तसं दिलं, कारखाना चालूच केला पाहिजे आणि ह्या चालू संचालक मंडळाने सुद्धा थोडस शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला जर चालू करता नाही आला तर तुम्ही एखाद्या आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला ग्रुपनी येऊ द्या किंवा व्यापारी येऊ द्या, त्यांना देऊन टाकावं. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितलं होतं की आबांची जी भूमिका आहे पाठिंबा द्या म्हणून सांगितलं. पाठिंबा म्हणजे आम्ही उतरलोच आहे ताकदीने, पाठिंबा तर असेलच आमचा, पण पाठिंबा देऊन बंद ठेवू नका ना, तुम्ही चालू करा, कोणाला तरी द्या. तुमची नाही एक तर सीझन गेला असंच, आज 4 कारखाने तालुक्यात असताना शेतकऱ्यांना ऊसाची एकदम टंचाई होती. बाहेर ऊस जातात म्हणजे काय सुकान जात नाहीत, कोण भाव देत नाही, कोणा बोलायची ही नाही ना तिथं. तसं तुम्ही पाठिंबा तर असेलच आमचा, पण चालू करा ना, तुम्ही बंद का ठेवताय? कारखाना विकायचा नाही ह्याला फुल पाठिंबा आहे. आणि जर विकायचं त्यांनी नियोजन केलं तर आमचा त्याला पूर्ण विरोध आहे, पूर्ण विरोध राहील. आता जसं आबांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये आबांनी सांगितलं की कुठेतरी आम्हाला आश्वासन दिलं होतं, परंतु त्या आश्वासनाचं आता कुठेतरी आश्वासन पाळलं गेलं नाही, आम्हाला त्या संदर्भात कुठेतरी धोका दिला गेला. तो तुमचा विषय, कारण की तुम्हाला जनतेने पुढचं पैसे आणणाऱ्यांनी हे हेतून दिलेलं नाही. जनतेने तुमचा विश्वास ठेवून सभासदांनी तुम्हाला कारखाना चालवताना ह्या हिशोबाने तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे ती रडगाणं सांगण्यात मजा नाही. शेतकऱ्यांना कारखाना चालूच झाला पाहिजे आमचं मत. एकच म्हणणं आहे की करमाळा तालुक्यातील शेतकरी असतील, एखादा उद्योगपती असेल, म्हणजे तेव्हा नेता येत असेल तर नेत्याला सुद्धा द्या, आमचा काही विरोध राहणार नाही. माणसाला भाड्याचा तो कारखाना द्या आणि कारखाना चालला पाहिजे, शेतकऱ्याची ऊसाची सोय झालीच पाहिजे हे आमचं मत आहे, दुसरं काही नाही. मध्यंतरी उदयसिंह देशमुख उपोषणासाठी बसले होते, त्यावेळेस माजी खासदार शेट्टी साहेब यांनी सुद्धा त्यांच्याशी या संदर्भात कारखान्याच्या विविध घडामोडींसंदर्भात चर्चा केली होती. काय शेट्टी साहेबांचा आता या संदर्भात काय भूमिका जाहीर नाही? त्यांची भूमिका आहेच ना, ते त्यांनी सांगितलं जिथं आंदोलन मोठं करायचं असेल मी त्यावेळेस जिथं गरज पडेल तिथं मी आहे. फक्त खासदार शेट्टी सहकार टिकलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आमच्या साहेबांचं. त्या संदर्भात काय म्हणजे आपल्या भूमिकेत? हो 100% त्यांच्या नेतृत्वाचं आंदोलन करणार, त्यांच्या नेतृत्वाखालीच. म्हणजे कारखाना विकायचं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे, ह्यात शेतकरी सहकार्य करणार आहेत, कारण का हा राजकारण ही विरहित काम केलंच पाहिजे. आता ते चालू शकत नाही, ते स्वतः सांगू शकतात. कारखाना फक्त विकला नाही पाहिजे, चालला पाहिजे, आमचं मत आहे. दुसरं काय 10 शेतकरी एकत्र येऊन करीत असतील तर त्यांना द्या, एखादा उद्योगपती असेल त्यांना द्या, कोणी व्यापारी असतील त्यांना द्या, जे आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल त्यांच्या ताब्यात त्यांनी कारखाना भाड्याने द्या. आपण निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाच्या अनुषंगाने काय अल्टिमेटम आपण काय दिलं नाही? अल्टिमेटम नाही, तसं काय दिलेलं नाही. आम्ही मागणी केली, मुख्यमंत्र्यांना फॅक्स केले, साखर आयुक्तांना पुण्याला केले, सोलापूरला केले.